स्वागत आहे तुमचं आपल्या एस.एम. क्लासेस या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। तर एकंदरीत दोन्ही योजनेचे पैसे म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना तसेच पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा दोन्ही हप्ते जे आहेत, एकंदरीत दोन्ही जे हप्ते आहेत ते या कार्यक्रमामधून वितरित केला जाणार आहेत। 19वा हप्ता आणि 6वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, या कार्यक्रमामधून वितरित केला जाऊ शकतो। एकंदरीत सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्यापूर्वी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं असेल तर सबस्क्राइब बटन दाबा आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। शेतकऱ्यांसाठी अनेक योजना जी आहे केंद्र सरकार राबवत असतं, अनेक कल्याणकारी योजना राबवत असतं। अशीच एक योजना म्हणजे नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना। पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, आतापर्यंत या योजनेचे किती हप्ते टाकण्यात आले आहेत तर एकंदरीत आतापर्यंत या योजनेचे किती हप्ते टाकण्यात आले तर पीएम किसान योजनेचे 18 हप्ते टाकण्यात आले आहेत आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 5 हप्ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जे आहेत थेट डीबीटी मार्फत टाकण्यात आले आहेत, थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आलेले आहेत। एकंदरीत प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत 18 हप्ते टाकण्यात आलेले आहेत आणि दुसरं म्हणजे मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत 5 हप्ते टाकण्यात आलेले आहेत। परंतु जर तुम्ही या योजने संबंधित जे निकष आहेत ते पूर्ण केले नसेल तर तुम्हाला पुढील हप्त्याचा लाभ मिळणार नाही। निकष काय काय आहेत ते सुद्धा जाणून घेऊ। पीएम किसान योजनेसाठी फक्त पीएम किसान योजनेसाठी आहेत, नमो शेतकरी योजनेसाठी काही नाही, कारण की नमो आणि पीएम ही एकच योजना असल्या कारणामुळे संबंधित योजना आहेत, संलग्न योजना आहेत। त्यामुळे पीएम किसान योजनेमध्ये काही त्रुटी झाली, काही अडचण आली तर नमोचे पण हप्ते स्टॉप होतात। म्हणजे काही त्रुटी त्याच्यामध्ये निर्माण झाली पीएम किसान योजनेमध्ये तर नमोचे पण हप्ते स्टॉप होत असतात। एकंदरीत काय काय निकष पूर्ण करायचे आहेत, एकंदरीत सविस्तर माहिती थोड्या याच्या भाषेत सांगतो तर ई-केवायसी प्रक्रिया जी आहे ती पूर्ण असावी लागते। दुसरं म्हणजे आधार कार्डला बँक जी आहे ती लिंक असणं गरजेचं आहे। दुसरं म्हणजे मित्रांनो, जी लँड सेडिंग स्टेटस आहे तो सुद्धा दुरुस्त असणं गरजेचं आहे। लँड सेडिंग स्टेटसचा प्रॉब्लेम दुरुस्त असणं गरजेचं आहे। एकंदरीत हे दोन तीन प्रॉब्लेम जे आहे ते दुरुस्त असणं गरजेचं आहे आणि ई-केवायसी जर केली नसेल तर तुम्हाला मिळणार नाही हप्ता मिळण्यासाठी तुम्हाला ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावीच लागणार आहे। ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर करून घ्या। आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। अशा नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन पाहिजे असेल तर बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।